Last group of kingdom Plantae, highly evolved group of kingdom Plantae, angiosperm. Seeds are enclosed in fruit, hence they are named as angiosperm. स्पर्मा म्हणजे सीड आणि एंजिओ म्हणजे एनक्लोज्ड. हा या अर्थ वरती सर्वात डॉमिनंट ग्रुप आज तरी पाहायला मिळतोय. टुडे लँड इज डॉमिनेटेड बाय एंजिओस्पर्म. कारण सगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स या अर्थ वरती सर्वाइव्ह होण्यासाठी या एंजिओस्पर्मने केलेले आहेत आणि म्हणून एंजिओस्पर्म हा आज सर्वात डॉमिनंट ग्रुप म्हणून कन्सिडर आपण करतोय. या एंजिओस्पर्मचे 12,500 जनर आहेत आणि 2.5 लाख to 3 लाख स्पीसीज याच्या आजपर्यंत आपण शोधलेले आहेत. दरवर्षी आपण 15,000 स्पीसीज नवीन शोधतोय. याच्यामध्ये सगळे ग्रुप येतात. म्हणजे काय, ॲन्युअल आहेत, बाय ॲन्युअल आहेत, पेरेनियल आहेत, हर्ब आहेत, श्रब आहेत, ट्रीज आहेत, क्लाइंबर्स आहेत, लायना आहेत, हायड्रोफायटिक आहेत, झिरोफायटिक आहेत, मेसोफायटिक आहेत. म्हणजे अर्थ वरती बहुतांशी वातावरणामध्ये जगण्याची कॅपॅसिटी, सर्वायवलची कॅपॅसिटी फक्त याच ग्रुपमध्ये जास्त आहे. यांची प्लॅन बॉडी, आता आपण कुठेही राहू शकतात म्हटलेलं आहे, प्लॅन बॉडी वेल डिफरन्शिएटेड. रूट, स्टेम आणि लिव्ज यांच्यामध्ये प्लॅन बॉडी वेल डिफरन्शिएटेड आहे. रूट्सच्या बाबतीत म्हटलं तर डायकॉट असतील तर टॅपरूट सिस्टीम आहे आणि मोनोकॉट असतील तर ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम आहे. ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम आहे. डायकॉट असतील तर त्यांच्यामध्ये रूट आणि स्टेम मध्ये सेकंडरी ग्रोथ असते. मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ नसते. कारण ज्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे त्यांच्यामध्ये कंजॉइंट कोलॅटरल आणि ओपन व्हॅस्क्युलर बंडल असतात आणि इकडे कंजॉइंट कोलॅटरल क्लोज व्हॅस्क्युलर बंडल असतात. त्यामुळे सेकंडरी ग्रोथ नाही. यांची स्टेम ब्रँचड असते. ब्रँचिंग मोस्टली आहे. उडी स्टेम आहे. सगळ्या प्रकारच्या हर्बॅसियस आहे, उडी आहे, सगळ्या व्हरायटी इथं आहेत. मोनोकॉट मध्ये काही ठिकाणी अनब्रँचड स्टेम आहे. ज्वारीमध्ये आहे, मकामध्ये आहे, बाजरीमध्ये आहे, कोकोनटमध्ये आहे. रेअर ठिकाणी ब्रँचिंग असू शकतील. तर ज्वारीमध्ये टिलार्स असे ब्रँचेस होऊ शकतात तयार. किंवा कोकोनटमध्ये म्हटलं तर आपण पाहिलेलं आहे मालवणच्या किल्ल्यावर ब्रँचिंग दिसतंय. पण बाकीच्या ठिकाणी ब्रँचिंग नाही आहे. रेअर आहेत त्या केसेस. कारण सेकंडरी ग्रोथ नाही. याच्यामध्ये लिव्ज मेगाफायलस आहेत. छोटेपण असतो. सगळ्या व्हरायटी इथं लिव्ज मध्ये पाहायला मिळतात. परंतु डायकॉटचे लिव्ज जर विचारात घेतले तर त्यांच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे आणि मोनोकॉटच्या लिव्ज मध्ये म्हटलं तर पॅरलल व्हेनेशन पाहायला मिळतं. किडनी शेप्ड गार्ड सेल्स आहेत. डंबेल शेप्ड गार्ड सेल्स मोनोकॉट मध्ये पाहायला मिळतात. प्लॅंट बॉडी अशी आहे. रिप्रोडक्शन याचा कसं आहे, रिप्रोडक्शन व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे.
रूट, स्टेम, लीव्ज यांच्यापासून डायरेक्ट नवीन प्लांट बनतात. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नॅचरल इथं आहे, काही आर्टिफिशियल आहे. या मेथड आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये स्टडी करतोच. त्यानंतर मेन जी मेथड आहे ती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी काय बनलेलं आहे? फ्लावर. आता फ्लावरचे सर्व डिटेल्स जे आहेत ते मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आहे, कारण तिथं टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चरच आपण स्टडी करतोय. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी खास बनवलेला ऑर्गन म्हणजे फ्लावर आहे. त्याच्यामध्ये पॉलिनेशनचे प्रोसेस कॉमन आहे. पॉलिनेशन कसं आहे? इनडायरेक्ट पॉलिनेशन आहे, बिकॉज पोलन ग्रेन्स आर डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा. ते डायरेक्ट ओव्हिल मध्ये जात नाही. म्हणजे इनडायरेक्ट पॉलिनेशन इथं पाहायला मिळते. इनडायरेक्ट आहे. पॉलिनेटिंग एजन्सी जिम्नोस्पर्म मध्ये फक्त वाऱ्यामार्फत पॉलिनेशन होतं, हवेमार्फत पॉलिनेशन होतं. इथं मात्र विंड पॉलिनेशन आहे, वॉटर आहे, इन्सेक्ट आहे, बर्ड आहे, बॅट आहे, स्नेल आहे, अंट्स आहेत, एक्सेट्रा. व्हरायटी ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स आर युज्ड इन एंजिओस्पर्म्स. त्यानंतर मेल गॅमेटोफाइट जो आहे हा 3 सेल्ड आहे. डेव्हलपमेंट रिड्यूस केलेले आहेत. प्रोथॅलियल सेल यात नसते. 3 सेल्ड आहे. आणि सिफोनोगॅमी. Male gametes are non-motile and they are carried by pollen tube called as siphonogamy or siphonogamy. त्यानंतर ओव्ह्यूल म्हटलं तर ओव्हरी. ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल आहेत. ओव्ह्यूल जनरली बायटेगमिक असतात. बायटेगमिक ओव्ह्यूल. वेसल असणं, फ्लोएम मध्ये सिव एलिमेंट असणं, कंपॅनियन सेल असणं, या जशा एंजिओस्पर्मच्या कॅरेक्टर आहेत तसे ओव्ह्यूल्स बायटेगमिक असणं ही पण महत्वाची कॅरेक्टर आहे. याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक तयार होतं. नॉन मोटाईल एक तयार होणार. आणि डबल फर्टिलायझेशन प्रोसेस यामध्ये आहे. डबल फर्टिलायझेशन प्रोसेस यामध्ये आहे. आणि डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये पर्पज काय? तर टू प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. याच्यापासूनच पुढे काय बनणार आहे? तर एंडोस्पर्म बनणार आहे. आणि हा एंडोस्पर्म कसा आहे? ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे. फर्टिलायझेशन नंतर तयार होतो. सो एंडोस्पर्म ऑफ एंजिओस्पर्म इज ट्रिप्लॉइड, हायली न्यूट्रिटिव्ह अँड पोस्ट फर्टिलायझेशन प्रोडक्ट. जिम्नोस्पर्म मध्ये मात्र हॅप्लॉइड होता, प्री फर्टिलायझेशन प्रोडक्ट होता आणि गॅमेटोफायटिक टिश्यूज ते काम करत होता. हा फरक लक्षात घ्या. डबल फर्टिलायझेशन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये होतं आणि ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होतं. फ्रूट ही कॅरेक्टर फक्त एंजिओस्पर्म मध्ये आहे. आणि फ्रूट तयार करण्याचा मूळ पर्पज काय? प्रोटेक्शन ऑफ सीड अँड डिस्पर्सल ऑफ सीड. आपले जे सीड बनलेले आहेत ते इकडं तिकडं विखुरणं, डिस्पर्स होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी फ्रूट तयार झालेला आहे. असा हा एंजिओस्पर्म ग्रुप की ज्याच्यामध्ये सॅलियंट फीचर काय? तर सेकंडरी ग्रोथ काही डायकॉट मध्ये आहे, सेकंडरी ग्रोथ मोनोकॉट मध्ये नाही.
ॲनाटॉमी म्हटलं तर इथं झायलम मध्ये व्हेसल्स असतात, फ्लोएम मध्ये सिव एलिमेंट आणि कंपॅनियन सेल असते. हायली इव्हॉल्व्ड झायलम फ्लोएम इथं आहेत. सेक्शुअल वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी फ्लावर तयार झालेला आहे. पॉलिनेटिंग एजन्सीज भरपूर वापरलेल्या आहेत. त्यानंतर मेल गॅमेटोफाइट 3 सेल्ड आहे, रिड्यूस झालेला आहे. सिफोनोगॅमी, सायफोनोगॅमी त्याच्यामध्ये आहे. ओव्हरीमध्ये ओव्ह्युल्स असतात, जनरली बायटेग्मिक आहेत. डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस बनतो, त्याच्यापासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म बनतो आणि एंडोस्पर्म हा हायली न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. फर्टिलायझेशन नंतर बनतो. After fertilization, ovules are converted into seed and ovary is converted into fruit. Fruits are most important and fruits are present only in angiosperm. And fruits are developed for protection of seeds and dispersal of seeds. सीड इकडं तिकडं विखुरणं फार गरजेचं आहे, कारण जिम्नोस्पर्म चे जेवढे सीड आहेत एकाच ठिकाणी पडलेत. मग सगळे सीड एकाच ठिकाणी पडले तर स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे. आणि एका स्पीसीजच्या मेंबरमध्ये कॉम्पिटिशन कीन असते, कीन कॉम्पिटिशन आहे. ते अँजिओस्पर्मला होऊ द्यायचं नाही आहे. आपले सीड बनलेले विखुरले पाहिजेत, इकडं तिकडं तिकडं दूर 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 पडले पाहिजेत. याच्यासाठी फ्रूट तयार झालेला आहे. अशा प्रकारच्या कॅरेक्टर्स अँजिओस्पर्ममध्ये आहेत. थँक्यू व्हेरी मच.